आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकली, कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही. पण आजचा काळ सांगतो, कष्ट करा पण बुद्धीने. हो, आता फक्त घाम गाळण्याचा काळ नाही, आता आहे मेंदू वापरण्याचा काळ. कारण या जगात यशस्वी तोच होतो जो हुशारीने मेहनत करतो. कष्ट करणे वाईट नाही. प्रत्येक यशस्वी व्यक्तीने कष्ट केलेत, पण त्याने ते विचारपूर्वक केलेत. बघा ना, एक शेतकरी दिवसभर उन्हात राबतो आणि एक व्यापारी AC ऑफिसमध्ये बसून निर्णय घेतो. दोघेही मेहनत घेतात, पण परिणाम वेगळा. का? कारण एकाने शरीराने काम केले आणि दुसऱ्याने मेंदूने. हुशारी म्हणजे शॉर्टकट नाही, ती म्हणजे स्मार्ट डायरेक्शन. मेंदू वापरणे म्हणजे काय? मेंदू वापरणे म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेणे, परिस्थिती समजून रणनीती बनवणे, आपले वेळेचे आणि ऊर्जेचे मूल्य जाणणे. जग आज बदलले आहे, फक्त कष्ट करू नाही तर कल्पना, तंत्रज्ञान आणि विचाराने लोक करोडपती बनतायत. बघा, एका साध्या व्यक्तीने यूट्यूब सुरू केले, कंटेंट तयार केले, लोकांना काही शिकवले आणि आता त्यांचं काम म्हणजे ज्ञान शेअर करणे. कष्ट आहेतच, पण ते बुद्धीने घेतलेले. तो रोज शरीराने थकत नाही, पण रोज नवीन कल्पना आणतो. आणि हाच फरक असतो मेंदूने काम करणं आणि शरीराने थकणं यातला. मित्रांनो, कष्ट करणं थांबू नका, पण ते स्मार्टपणे करा. या जगात घाम गाळणारे लाखो आहेत, पण विचार करणारे खूप कमी आहेत. म्हणून ठरवा, मी काम करेन पण बुद्धीने. मी वेळ खर्च करणार नाही, गुंतवणार. मी मेहनत करीन पण दिशा ठरवून. कारण पैसा मेहनतीचा नाही, तो मेंदूचा खेळ आहे.